नमस्कार. सखी सह्याद्रीच्या आजच्या भागात मी पूनम आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. आयुष्याला द्यावे उत्तर ही विंदांची खूप छान कविता आहे. असे जगावे दुनियेमध्ये आव्हानांचे लावून अत्तर, नजर रोखुनी नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर. करून जावे असेही काही दुनियेतुनिया जाताना, गहिवर यावा जगास साऱ्या निरोप शेवटचा देताना. खरं तर सृष्टीचा नियमच आहे. जन्माला आलेला प्रत्येक जीवाचा कधी ना कधी शेवट हा ठरलेलाच आहे. मात्र या जगाचा निरोप घेताना जगाच्या कुठल्या तरी कोपऱ्यात मृत्यूशी झुंज देणाऱ्या रुग्णाला अवयवदान देणे आणि त्याला जीवनदान देणे हे एक सत्पात्री दान आहे. आणि आज आपण या सत्पात्री दानाविषयी चर्चा करणार आहोत. आजचा आपला विषय काय आहे ते पाहूया. आजचा आपला विषय आहे अवयवदान, सत्पात्री दान. आणि या महत्त्वाच्या विषयावर आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी अशाच दोन तज्ञ व्यक्ती आपण इथे आमंत्रित केल्या आहेत. आजच्या आपल्या पहिला गेस्ट आहेत डॉक्टर गौरी राठोड. नमस्कार गौरीजी. नमस्कार. सखी सह्याद्रीमध्ये तुमचं मनापासून स्वागत. डॉक्टर गौरी राठोड या शल्यचिकित्सक आहेत. सध्या त्या महाराष्ट्र राज्य अवयव प्रत्यारोपण कायद्याच्या नोडल ऑफिसर आहेत. तसेच आजच्या आपल्या दुसऱ्या गेस्ट आहेत डॉक्टर सुजाता पटवर्धन. नमस्कार सुजाताजी. नमस्कार. कार्यक्रमात तुमचं मनपूर्वक स्वागत. डॉक्टर सुजाता पटवर्धन या केएम रुग्णालयात मूत्रपिंडशास्त्र शल्यचिकित्सक या विभागात विभाग प्रमुख आहेत. तसेच त्या ZTCC म्हणजेच झोनल ट्रान्सप्लांट कोऑर्डिनेशन सेंटर याच्या सचिव आहेत. त्यांनी याआधीही वेळोवेळी सखी सह्याद्री कार्यक्रमात आपल्याला याविषयी मार्गदर्शन केलं आहे. तुमच्याही मनात आपल्या अवयवदानाविषयी खूप छोट्या छोट्या शंका असतात, प्रश्न असतात. खूप जणांना ही प्रोसिजर किंवा हे अवयवदान करायचे असतं, पण त्यापर्यंत पोहोचता येत नाही. आज तुमच्या सगळ्या शंकांचं निरसन आपण इथे करणार आहोत. प्रश्न विचारून कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी आमचे फोन नंबर्स असे आहेत 24908050, 24988050. मुंबई बाहेरील प्रेक्षक आणि मोबाईलवरून डायल करताना 022 STD कोड आहे. आजच्या आपल्या कार्यक्रमाला सुरुवात करूया. आजचा आपला विषय आहे अवयवदान, सत्पात्री दान. आणि आज आपल्याबरोबर आहेत डॉक्टर सुजाता पटवर्धन आणि डॉक्टर गौरी राठोड. कार्यक्रमाला सुंदर सुरुवात करण्यापूर्वी आपण एक छानशी ध्वनिचित्रफीत बनवली आहे, ती पाहूया आणि कार्यक्रमाला सुरुवात करूया. एखाद्या माणसाच्या आयुष्यात केव्हा काय होईल हे सांगता येत नाही. मुंबई विद्यापीठाची विज्ञान शाखेची पदवी मिळवल्यानंतर रत्नदीप मोतीवाले यांनी मेडिकल रिप्रेझेंटेटिव्ह अर्थात MR म्हणून आपलं करिअर सुरू केलं आणि स्वकर्तृत्वावर एक एक पायरी चढत ते मार्केटिंग मॅनेजर पदापर्यंत पोहोचले. नोकरीचा भाग म्हणून 25 वर्षाहून अधिक काळ त्यांची महाराष्ट्रात आणि गोव्यात भ्रमंती चालू होती. मार्केटिंगमध्ये असताना तुमच्याकडनं दुर्लक्ष होतं ते पाणी पिण्याच्या संदर्भामध्ये. मार्केटिंगच्या जॉबमध्ये आपण इझिली या सगळ्या गोष्टी निग्लेक्ट करतो, पण आपल्या ह्या निग्लेक्ट झालेल्या गोष्टी नंतर आपल्या जीवावर बेतणार आहेत हे त्यावेळेला कळत नाही. एका पहाटे मोतीवालेंना अचानक श्वसनाचा त्रास होऊ लागला. त्यांनी त्वरित वैद्यकीय उपचार तपासण्या सुरू केल्या. वेगवेगळ्या चाचण्या आणि परीक्षणानंतर मोतीवालेंच्या आजाराचं निदान झालं. एक किडनी काम करीत नाही. थोडंफार मला फार्मास्युटिकलचं ज्ञान असल्यामुळे मला असं वाटलं की ठीक आहे, कधी कधी टेम्पररी रिनल शटडाऊन होतं, तर थोड्या दिवसांनी ही परत चालू होईल. म्हणून मी या गोष्टींकडे फार सिरियसली घेतलं आणि दुर्लक्ष केलं. आणि कॉमन माणसाचा असं थिंकिंग असतं की आपल्याला जर युरिन व्यवस्थित होत असेल तर घाबरायचं काही कारण नाही, आपल्या किडनीला काही प्रॉब्लेम झालेला नाहीये. मोतीवालेंना वाटलं तसं काही झालं नाही. आजार बळावतच गेला आणि शेवटी डॉक्टरांनी त्यांना सांगितलं डायलिसिस करावं लागेल, तेही आठवड्यातून 3 वेळा. मोतीवालेंच्या जगण्यासाठी डायलिसिस अपरिहार्य आणि अटळ होऊन बसलं. त्यातून सुटकेचा एकच मार्ग होता, किडनी ट्रान्सप्लांट. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार मोतीवालेंनी एका खासगी रुग्णालयात
किडनी प्रत्यारोपणासाठी नाव नोंदवलं. 2014 फेब्रुवारी 16 या दिवशी माझं ट्रान्सप्लांट झालं. कुणा एका अज्ञात दात्यानं केलेल्या किडनी दानामुळं रत्नदीप मोतीवालेंना नवजीवन मिळालं आहे. आज ते स्वतः आणि त्यांचे कुटुंबीय तणावमुक्त जीवनाचा आनंद घेत आहेत. खरं तर मॅडम, आता आपण एक खूप छान अशी एवी बघितली की अवयवदान सत्पात्री दान. अवयवदान हे खरं तर ऐच्छिक दान आहे, नाही की कुठलाही डॉक्टर किंवा रुग्णालय, समाजसेवक आपल्यावर असं जबरदस्ती करू शकत नाही. खरं तर रुग्णाच्या नातेवाईकांनी आपल्या आतला आवाज ऐकला पाहिजे. पण मुळात हे अवयवदान हे तुम्ही तुमच्या मेडिकलच्या भाषेत काय सांगाल गौरीजी? मॅडम, अवयवदान हे मुख्यतः 2 प्रकारचे असते. एक म्हणजे जिवंत व्यक्ती आपले अवयवदान करू शकतात आणि दुसऱ्या प्रकारचे अवयवदान म्हणजे मरणोत्तर अवयवदान. आता जिवंत व्यक्ती का अवयवदान करू शकतात? कारण प्रत्येक व्यक्तीला 2 किडनी असतात. तर एक किडनी जर त्यांनी आपला जवळचा रुग्ण आजारी असेल, नातेवाईक वगैरे, तर त्याला आपण आपली एक किडनी डोनेट करू शकतो आणि एका किडनीवर सुद्धा तो म्हणजे सुखाने पुढचे आयुष्य जगू शकतो. तशाच प्रकारे आपल्या शरीरामध्ये यकृत किंवा लिव्हर आहे, त्याचा जर काही आजार असेल तर सुदृढ व्यक्तीचे लिव्हर जर रुग्णाला प्रत्यारोपण आपण केले तर तो सुद्धा त्याचं पुढील आयुष्य आपण चित्रफितीमध्ये बघितल्याप्रमाणे अतिशय चांगल्या प्रकारे तो जगू शकतो. आणि जो दाता आहे त्याला सुद्धा याच्यामध्ये काही त्रास होत नाही, कारण लिव्हर डोनेट केल्यानंतर लिव्हरची त्याच्या शरीरामध्ये पुन्हा वाढ होते. असे अनेक आजार असतात की ज्यामध्ये आता कुठलाच इलाज शक्य नसतो. एंड स्टेज डिझीजेस असे म्हणतात. जसे की किडनी फेलियर आहे किंवा लिव्हर फेलियर आहे, हार्टचे स्नायूचे असे आजार असतात की ज्याच्यामुळे रुग्णांचं अतिशय अल्प असं आयुष्य राहिलेलं असतं. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे डोळ्याचे, कॉर्नियाचे किंवा बुबुळाचे जे आजार आहेत त्याच्यामुळे तर हे आजार झाल्यामुळे व्यक्ती जगच पाहू शकत नाही. अशा व्यक्तींना अवयवदान एक वरदानच आहे. अगदी खरं आहे. खूप छान असं सांगितलं की तुम्ही अशा व्यक्तींना अवयवदान हे एक वरदानच आहे. सुजाता मॅडम, तुम्ही काय सांगाल की कुठले कुठले अवयवदान आपण दान करू शकतो? जसं आपल्याला माहितीच आहे की लिव्हर, किडनी, आपण आपल्या एव्हीमध्येही बघितलं की किडनी ट्रान्सप्लांट. तुम्ही अजून काय सांगाल? पुन्हा मी तुम्हाला एक छोटीशी ऑडिओ व्हिज्युअल क्लिप दाखवते आणि म्हणजे प्रेक्षकांना खरंच कळेल की किडनी कशी दिसते. ही एका मृत माणसाची किडनी आहे जी आम्ही काढलेली आहे, ऑपरेशन करून काढली जाते आणि अगदी व्यवस्थित शास्त्रीय पद्धतीने काढली जाते. त्याची ही नलिका आहे. अशा त्याला 2 नलिका असतात. एका नलिकेतून रक्त आत येतं आणि एका नलिका एक रक्त घेऊन परत जात असते. आणि आता ही आपण बघतो आहोत की ती नलिकेचं जोडकामचं काम चालू केलेलं आहे आणि एकदम असे सूक्ष्म त्याचे धागे असतात आणि त्याने ते जोडकाम केलं जातं. आणि सर्व ऑपरेशनला साधारण 3 तासात हे सर्व ऑपरेशन 3 तास पूर्ण 3 तासात हे सर्व ऑपरेशन पूर्ण होतं. बरं. आणि जेव्हा जोडकाम कंप्लीट केलं जातं तेव्हा लघवी लगेच यायला सुरुवात होते आणि मग ती लघवीची नलिका आपण शरीरात परत मूत्रपिंड जे असतं त्याच्यात परत घातली जाते. पण तोपर्यंत त्या रुग्णालाही काही त्रास किंवा काही असं नाही, रुग्ण पूर्ण अनेस्थेशिया दिलेला असतो त्यामुळे त्याला काही त्रास होत नाही, त्याला काही कळत नाही ह्याच्याबद्दल. आणि तू बघते आहेस व्हिडिओमध्ये की ही किडनी आता सफेद दिसते आहे, त्याच्यावरती बर्फ ठेवलेला आहे आणि ती अशी थंड केली जाते कारण आतला किडनी चांगली प्रिझर्व राहण्यासाठी. ती जेव्हा त्याचं जोडकाम करत असताना सुद्धा त्याला बर्फात ठेवलं जातं, त्याच्यावरती गार पाणी घातलं जातं. आणि आता आपण बघतो आहोत की ती दुसरी नलिका, त्याला आपण किडनीची आर्टरी म्हणतो,
ती आर्टरीचा जोडकाम करण्यात येत आहे. आणि हे खूप बारकाईने आणि खूप सावकाशीने आणि अगदी मन लावून करावं म्हणजे पूर्ण लागतं. वैद्यकीय दृष्ट्या ती काळजी घेऊन त्या अवयवाची हो. ती ट्रान्सप्लांट आपण करावं लागतं. करावं आणि लागतं. किडनीचं ट्रान्सप्लांट तरी बऱ्यापैकी सोपं आहे. लिव्हरच्या ट्रान्सप्लांट मध्ये असे अजून 2-3 जोडकाम करावे लागतात. आपण याविषयी अधिक जाणून घेऊयातच. प्रेक्षकांचा सहभाग होतोय. भारत वावळ आपल्याशी बोलतायत डोंबिवलीवरून. नमस्कार, बोला. हॅलो. मध्ये आजचा विषय खूपच छान आहे. त्याबद्दल धन्यवाद. मॅडम, माझा प्रश्न असा आहे की मला जर माझी शरीराचे काही अवयव दान करायचे असतील तर त्यासाठी काही मेडिकल चेकअपची आवश्यकता असते का, आणि ही चेकअप कुठे करावे लागते? आणि दुसरा प्रश्न असा आहे की अवयव दान करताना त्याला वयाची काही अट असते का? त्यासाठी कोणत्या प्रकारची प्रोसिजर फॉलोअप करावी लागते किंवा कुठे संपर्क करावा लागतो? धन्यवाद. बरं, धन्यवाद भारतजी. कुठे संपर्क करावा लागतो हे तर आम्ही आपल्या कार्यक्रमात पुढे सांगणारच आहोत. पण गौरीजी, जसं त्यांनी सांगितलं की त्यांना जर अवयव दान करायचे असेल तर काही मेडिकल चेकअप आहे का, किंवा कोण कोण हे अवयव दान करू शकतो, काय सांगाल? अवयव दान वयाचा पहिला त्यांचा प्रश्न आहे की कोण करू शकतं. कोण करू शकतं मध्ये वयामध्ये आपण असं सांगू शकतो की कुठलाही व्यक्ती, म्हणजे जिवंत अवयवदान च्याबद्दल मी पहिल्यांदा सांगते की जिवंतपणे जर आपल्याला अवयवदान करायचं असेल आपल्या जवळच्या नातेवाईक जे आजारी असतील त्यांना, तर 18 वर्षापासून वयाच्या 75व्या वर्षी पर्यंत आपल्याला हे अवयवदान करता येते. आणि जर आपल्याला मरणोत्तर अवयवदान जर करायचे असेल तर याला वयाची कुठेही मर्यादा नाही. आणि जिवंतपणी जर आपल्याला अवयवदान करायचे असेल तर याच्यासाठी जो दाता आहे त्याचे निरोगी होणे आवश्यक आहे. आणि आपला दुसरा प्रश्न असा आहे की मी माझे कुठे चेकअप करून घेऊ शकतो आणि मला दाता होण्यासाठी मला काय काय करावं लागेल. तर सर, आपणास सांगण्यात येते की आपण आपली तपासणी एरवी सुद्धा कुठल्याही शासकीय रुग्णालयामध्ये, जिल्हा रुग्णालयामध्ये किंवा आमच्या सिविक हॉस्पिटल KM सायन नायर कुठल्याही हॉस्पिटलमध्ये आपण आपली तपासणी करू शकता. आणि हा जो अवयवदान आहे त्याच्यासाठी आपल्या कायद्याप्रमाणे याच्यामध्ये एक 7 नंबरचा फॉर्म असतो ज्याला आपण संमतीपत्र किंवा प्लेज फॉर्म असे म्हणतो. हा जो फॉर्म आहे हा आपल्याला आपल्या ZTCCच्या वेबसाईटवरून डाउनलोड करता येतो किंवा कुठल्याही जिल्ह्यामध्ये जिल्हा रुग्णालयात सिव्हिल सर्जनच्या ऑफिसमध्ये आपल्याला हा फॉर्म मिळू शकतो. आणि या फॉर्ममध्ये आपलं नाव, गाव, पत्ता हे सगळं असतं. आपण आपली जी हा फॉर्म ऐच्छिक असतो त्याच्यामुळे आपली इच्छा आपण याच्यामध्ये व्यक्त करतो. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे याच्यात आपली सही असतेच, पण यामध्ये आपल्या जवळच्या नातेवाईकाची आणि एका साक्षीदाराची सही आवश्यक असते. बरं, सुजाता मॅडम, मला खरं तर तुमच्याकडे यायचं आहे आता की जिवंतपणे अवयवदान करणं आणि मरणोत्तर अवयवदान करणं यात किती फरक आहे? खरं तर जिवंतपणे आपण मॅडमनी जसं सांगितलं तसं किडनी, लिव्हर अशाच अवयव आपण देऊ शकतो. हृदय तर नाही देऊ शकत, किंवा फुफ्फुस असे नाही देऊ शकत, किंवा पॅनक्रियाज म्हणजे स्वादुपिंड हे नाही देऊ शकत. ते जे अवयव आपल्याला जिवंतपणे देण्याची त्याची थोडीफार मर्यादा आहे. पण मृत्यूनंतर आपण सर्वच अवयव दान करू शकतो. तर मी थोडे तुम्हाला चित्र दाखवते. आपण ते बघूयाच. तत्पूर्वी आपण एक फोन घेऊया. गोरख टिकेकर आपल्याशी बोलतायत सोलापूरवरून. नमस्कार, बोला गोरखजी. हॅलो मॅडम, नमस्कार. नमस्कार. हॅलो मॅडम, बोला. हॅलो, मी गोरख टिकेकर बोलतोय सोलापूर. तर माझा असा प्रश्न आहे. तर हॅलो, तुमचा प्रश्न सलग विचारा. माझा असा प्रश्न आहे. तर सकाळी जेवण केल्यानंतर, अर्थात म्हणजे दुपारी जेवण केल्यानंतर. हॅलो, तुमचा प्रश्न सलग विचारा, तुमचा आवाज येतोय आम्हाला. मॅडम, मला असं विचारायचंय, जेवण केल्यानंतर मला सकाळी आणि दुपारी जेवण केल्यानंतर तर बाथरूमला जावं लागतं, तर किडनीला काही प्रॉब्लेम होऊ शकतो का? बरं, हॅलो. धन्यवाद. सुजाताजी, तुम्ही स्लाइड्सही दाखवणार होता, पण तत्पूर्वी त्यांच्या प्रश्नाला काय उत्तर द्याल? की कारण खूप छोटे छोटे गैरसमजही मनात असतात, काय सांगाल?
नॉर्मली आपण 1 लिटर ते 1.5 लिटर एवढी लघवी प्रत्येक माणसाला 24 तासात होत असते. आणि तुम्ही पाणी किती प्याल त्याच्यावरती अवलंबून असतं की तुम्ही लघवी किती तुम्हाला होणार. तर अशी काही काळजी करायची गरज नाहीये की जेवणानंतर जेवणाच्या वेळेला आपण पाणी पितोच त्यामुळे लघवी तर होणारच. तर त्याच्यात काही काळजी करायची गरज नाही. तुम्हाला खूपच काळजी वाटत असेल तर जवळच्या हॉस्पिटलमध्ये जाऊन तुम्ही आपली सोनोग्राफी आणि सिरम क्रिएटिनिन करून घ्या. बरं, ह्या 2 टेस्ट केल्या तर त्यांची शंका असेल तर तीही 100% त्यांची शंका क्लिअर दूर होईल. होऊ शकते. तुम्ही काही स्लाइड्स दाखवत होता की कोणते कोणते अवयव आपण कसे दान करू शकतो, त्याच्याविषयी सांगा. ही पहिली स्लाइड आहे. हे कॉर्निया म्हणजे आपण डोळ्यावरचं जे पारदर्शक आवरण आहे त्याला कॉर्निया म्हटलं जातं. ह्याचं दान करू शकतो. आणि दुसरी स्लाइड जी आहे ते त्वचेचा एक भाग काढला जातो. तेही आपण मृत्यूनंतर दान करू शकतो. म्हणजे त्वचादानही करू शकतो आपण. हो, हृदयदान करू शकतो मृत्यूनंतर. ही लिव्हरचं कम्प्लिटली लिव्हर आपण पूर्ण लिव्हर दान करू शकतो. ह्या चित्रात आपल्याला दिसून येईल की आतडीचं पण आपण दान करू शकतो. बापरे. ही जी गोष्ट आहे, जी पिवळी गोष्ट दिसत आहे आपल्याला ते स्वादू पिंड आहे, पॅनक्रियास. ज्यांना डायबिटीस असतं त्यांच्यासाठी त्या उपयोगात हो येतं. आणि नेक्स्ट स्लाइड मध्ये खूप महत्वाची स्लाइड आहे. तुम्ही पहिल्या ह्याच्यात बघू शकता की या छोट्या मुलाला दोन्ही हात नाही आहेत आणि दुसऱ्या ह्याच्यात त्याला दोन्ही हात जोडलेले आहेत. तर हँड ट्रान्सप्लांट हे भारतात ही सुरुवात झालेली आहे. आणि हे पुढची स्लाइड जी दाखवते हे दोन्ही ट्रान्सप्लांट कोची इथे डॉक्टर आपल्या इथे म्हणजे भारतात केलेले आहेत. आणि ह्या माणसाचं नाव मनू आहे आणि हा एक अफगाणिस्तानचा एक कॅप्टन होता. ह्या दोघांनाही हँड ट्रान्सप्लांट केलं होतं. तर ही जी संकल्पना आहे ह्याला कंपोजिट ट्रान्सप्लांट म्हणतात. फक्तच एक अवयव नाही, हे पूर्ण हात जोडला जातो आणि ह्याच्या जवळजवळ 21 गोष्टी जोडायला लागतात. तर हे एक नवीन गोष्ट आहे. आपण त्याविषयी अधिक जाणून घेऊयात. आपल्याला पुढचा एक फोन आलाय. संदीप बागल आपल्याशी बोलतायत धुळ्यावरून. नमस्कार, बोला संदीपजी. मॅडम, माझा असा प्रश्न होता की मरणोत्तर देहदान आणि अवयवदान याच्यात काय फरक आहे? मरणोत्तर देहदान आणि अवयवदान, हो, याच्यात काय फरक आहे? धन्यवाद. गौरीजी, काय सांगाल, त्यांना मार्गदर्शन काय कराल की मरणोत्तर देहदान आणि अवयवदान यात काय फरक आहे? मरणोत्तर अवयवदान जे आहे ते आपण ट्रान्सप्लांट म्हणजे प्रत्यारोपण हे करण्यासाठी केले जाते. आणि जे देहदान आहे तर यामध्ये मेडिकल कॉलेजेस असतात, त्याच्यामध्ये जे विद्यार्थी किंवा मुलं शिकतात त्यांना शास्त्रीय ज्ञान मिळण्यासाठी जे देह डोनेट केले जाते त्यांच्यापासून ते ज्ञान मिळवू शकतात. किंवा हा देह काही रिसर्च जर करायचा असेल तर हा उपयोगी आपल्याला होऊ शकतो. खरं तर गौरीजी, सुजाताजी, बऱ्याचदा लोकांच्या मनात एक खूप गैरसमज असतो की हे अवयवदान कायदेशीर आहे का, किंवा बऱ्याचदा असं होतं की हे अवयव आपले विकले जातात. गौरीजी, काय सांगाल त्याच्यावर, की कायदेशीर बाब आहे ना? हो, अवयवदान हे कायदेशीर आहे. यामध्ये आपल्या देशामध्ये 1994 मध्ये एक कायदा अस्तित्वात आलेला आहे. त्याचे नाव ह्युमन ऑर्गन ट्रान्सप्लांट ऍक्ट किंवा मानवी अवयव प्रत्यारोपण कायदा असा आहे. आणि आपल्या महाराष्ट्र राज्याने 1995 मध्ये हा कायदा आपल्याकडे अस्तित्वात आलेला आहे. आणि याच्यामध्ये याचे ठळक वैशिष्ट्य म्हणजे 3 गोष्टी आहेत की शासनातर्फे जे हॉस्पिटल्स प्रत्यारोपण करणार आहेत त्यांची शासनातर्फे तपासणी केली जाते की त्यांच्याकडे सगळ्या सोयी सुविधा आणि तज्ज्ञ उपलब्ध आहेत का. दुसरी आपण यामध्ये कायदेशीर बाब अशी बघितली जाते की दाता आणि प्राप्तकर्ता हे
यांचे एकमेकांचे नाते तपासले जाते. बरं. तर जेव्हा ॲक्च्युली अवयवदान करायचे असते तेव्हा हा दाता आणि जो प्राप्तकर्ता आहे यांना अनेक प्रक्रियातून जावं लागतं. यांना अनेक प्रकारचे फॉर्म सोपेच आहेत, परंतु हे फॉर्म त्यांना भरावे लागतात जेणेकरून की त्यांचे नाते एस्टॅब्लिश होते. आणि त्यामध्ये HLA टायपिंग नावाचा म्हणजे हे खरंच एकमेकांचे नातेवाईक आहेत का हे पडताळून आपण पाहतो. आणि हे रुग्णालयामध्ये सुद्धा ज्या रुग्णालयामध्ये प्रत्यारोपण होणार आहे त्या रुग्णालयामध्ये पण पाहिलं जातं. आणि जर हे दाता आणि प्राप्तकर्ता जर परराज्यातील असतील किंवा जवळचे नातेवाईक नसतील तर ह्या सर्व बाबी राज्य ऑथरायझेशन कमिटी म्हणजे ही सर्वोच्च कमिटी असते त्याच्यामध्ये आपण हे पाहतो. सदर व्यक्तीचा इंटरव्ह्यू घेतला जातो आणि या इंटरव्ह्यूमध्ये ह्या लोकांच्या म्हणजे काही मानसिक दबावाखाली तर अवयवदान होत नाही किंवा काही पैशाची देवणघेवण तरी देवणघेवण करून सुद्धा अवयवदान होत नाही हे पाहिलं जातं. आणि ही अतिशय म्हणजे जबाबदारीने केलं जातं आणि या सर्व प्रक्रियेचे व्हिडिओ चित्रीकरण करण्यात येते. अरे सुजाताजी, जसं मी सांगितलं की बरेचसे गैरसमज अजूनही आपल्या मनात असतात. खरं तर जिवंतपणे आपण जेव्हा अवयवदान करतो त्याचे फायदे आणि तोटे, खरं तर फायदा म्हणजे एखाद्याचा जीव आपण वाचवतो, पण काही वेळेला अशी शंका येतात की मी काही अवयवदान किंवा केलं तर मला काही नुकसान तर नाही होणार किंवा माझ्या शरीरावर त्याचा काही परिणाम तर नाही होणार, काय सांगाल? प्रत्येक माणसाला 2 किडनी असतात आणि आपण एका किडनीवरती पूर्ण आयुष्य आपलं काढू शकतो. थोडे लोक एकच किडनी घेऊन जन्माला येतात, थोड्या लोकांना 3 किडनी असतात. त्या 1 किडनी आपण देऊ शकतो आणि ते काहीही परिणाम होत नाही शरीरावर. पण प्रत्येक दात्याने प्रत्येक वर्षी स्वतःचे क्रिएटिनिन लेवल्स, लघवीची तपासणी, हे ब्लड प्रेशरची तपासणी, ह्याच्यासाठी आम्ही त्यांना प्रत्येक वर्षी बोलवत असतो. बरं, म्हणजे जे दाते असतात त्यांना? हो, जे दाते असतात त्यांना. आणि जे लिव्हर बद्दल मी सांगू शकते की लिव्हर खूप लवकर पूर्वतास नॉर्मलला येते आणि जवळजवळ 3 महिन्यात तुम्हाला तुमचं पूर्ण लिव्हर परत नॉर्मलला येणार. बरं, परत ग्रो होतं ते. बरोबर. पण म्हणजे याच्यामध्ये त्या माणसाला शारीरिक थकवा किंवा काय जर योग्य आहार आणि विश्रांती घेतली तर पुढच्या आयुष्यात काही प्रॉब्लेम तो आपलं आयुष्य नॉर्मल जगू शकतो. काही त्याला वेगळं करायची गरज नाही. पण प्रत्येक वर्षी जसं आपण म्हणतो की 40 नंतर प्रत्येक वर्षी चेकअप केलेला बरा असतो, तसंच याने प्रत्येक वर्षी आपला चेकअप करणं जरुरी आहे. बरं, आपण ही चर्चा अशी पुढे चालू ठेवणारच आहोत. अजून दोघी डॉक्टरांकडून आपल्याला अधिक माहिती करून घ्यायची. तत्पूर्वी आपण बघूयात एक AV. मालाडच्या उत्कर्ष विद्या मंदिरात भीमराव पाटील 40 वर्षांपूर्वी शिपाई म्हणून रुजू झाले आणि जिद्दीनं पदवी शिक्षण पूर्ण करून त्याच शाळेत हेड क्लार्क म्हणून काम करून 4 वर्षांपूर्वी निवृत्त झाले. त्यानंतर भीमरावांनी आपल्या गावी जाऊन राहण्याचा निर्णय घेतला. 1 वर्षानंतर माझ्या पायाला सूज यायला लागली. पहिली प्रथम घोट्यापर्यंत सूज होती, नंतर गुडघ्यापर्यंत सूज झाली, नंतर कमरेपर्यंत सूज आली आणि नंतर सर्व शरीर सुजल्यानंतर आम्ही मुंबईला आलो आणि आम्ही चौकशी केली असता त्याने लिव्हर सिरोसिस आहे, आपल्याला हा त्रास आहे आणि लिव्हर ट्रान्सप्लांट करावं लागेल. यासाठी खाजगी डॉक्टरांनी सूचित केल्यानुसार आम्ही आपलं फोर्टिसला नाव नोंदणी केली. कॅडेव्हर डोनर मिळताच भीमराव पाटील यांच्यावर लिव्हर प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया करण्यात आली. यशस्वी झालेल्या प्रत्यारोपणानंतर आता पाटील 4 चौघांसारखे जीवन व्यवहार पार पाडित आहेत. आयुष्याच्या या अवघड वळणावर आणि जीवन मरणाच्या निर्णय प्रक्रियेत पत्नी यशोदाबाईंनी भीमराव पाटील यांना आश्वासक आणि खंबीर साथ दिली. अवयवदान करणाऱ्या कॅडेव्हर डोनरमुळेच मी वाचलो, मला पुनर्जन्म मिळाला, असं भीमराव पाटील कृतज्ञतापूर्वक सर्वांना सांगत असतात. अवयवदानामुळे अनेक रुग्णांचे किंवा अनेक असं माझ्यासारख्या पीडित आजाराने पीडित असणाऱ्या लोकांचे प्राण वाचते. सर्वांना मी माझी कळकळीची विनंती करतोय की त्यांनी अवयवदान करावे.
जसं आत्ताच आपण एक एवी बघितली की सर्वांना कळकळीची विनंती की आपण अवयवदान करून दुसऱ्यांचे प्राण वाचवणं किती गरजेचं आहे आणि हेच खरं तर एक सत्पात्री दान आहे. आपला पुढचा फोन घेऊया. डॉक्टर श्रीकृष्ण आपल्याशी बोलतायत ठाण्यावरून. नमस्कार. हॅलो. नमस्कार डॉक्टर, बोला. हा नमस्कार राठोड मॅडम. नमस्कार मॅडम. मॅडम माझा प्रश्न असा होता की ह्या ट्रान्सप्लांटच्या सर्जरीमध्ये 17-18 लाख रुपये खर्च येतो जो ट्रान्सप्लांट करून घेतो त्याला. तर हे जे आपण ऑर्गन डोनेशनचं जे आपण योजना आखलेली आहे याच्याकरता जर काही जो डोनर आहे त्यांनी जर त्याला जर काही फायनान्शियल इन्सेंटिव्ह दिला तर या योजनेला जास्त चांगलं स्वरूप येईल आणि जो डोनर आहे त्याला सुद्धा 2 पैशाचा फायदा होईल. आपण डॉक्टर श्रीकृष्णजी आपण जे बोलत आहात ते मला अजिबात योग्य वाटत नाही. कारण आपला देश जो आहे यामध्ये गरीब असो श्रीमंत असो यामध्ये आपण कुठलाच फरक व्यक्तीमध्ये समजत नाही. आणि आपलं जे संविधान आहे त्याच्यामध्ये तर हे पैशाची देवाणघेवाण अशा प्रकारचं आपलं संविधान लिहिलेलं आहे की अशा प्रकारचं कमर्शियल डीलिंग आपण अजिबात करू शकत नाही. आणि आपण आम्ही दोघी जे आलो आहेत ते आमचं स्पिरिट हे आपण ऐकून घ्या. आम्ही जिवंतपणी अवयवदान जे आहे त्याला आपल्याला कमी करायचं आहे आणि आपल्याला जे केडेवर किंवा मरणोत्तर अवयवदान करायचं आहे ते आपल्याला प्रमोट करायचं आहे. मग पैशाचा प्रश्नच उरत नाही. सुजाताजी तुम्हाला काही सांगायचं? पैसे दान म्हणतो आपण. जेव्हा दान देतो तेव्हा ऍक्च्युली उजव्या हातालाही कळायला नाही पाहिजे की डाव्या हाताने काय केलं किंवा असं. तर दान आहे हे त्याच्यात पैशाची देवाणघेवाण करणं हे कायद्याच्या प्रमाणे नाहीये आणि तसं परमिटेड नाहीये. आणि खरं तर तुम्हालाच विचारायचं की मरणोत्तर अवयवदान म्हणजे काय, म्हणजे आणि त्याची काय काय प्रोसिजर आहे ती आपण ऐकून घेऊयाच, पण नक्की काय करता येईल? मरणोत्तर अवयवदान म्हणजे प्रत्येक मनुष्य जो मरतो तो अवयवदाता होऊ शकत नाही. मी समजावून सांगते तुम्हाला. मी थोडे स्लाइड्स दाखवते की आपल्या मेंदूत ही प्लीज स्लाइड समजून घ्या तुम्ही. मेंदूचे 2 भाग असतात, एक मोठा मेंदू आणि एक छोटा मेंदू. तर छोटा मेंदू जो असतो त्याच्यात सगळ्यात महत्वाचे आपले सेंटर्स असतात. म्हणजे श्वासोश्वास घेण्याचं सेंटर, हृदयाचे जे ठोके असतात त्यांचे नियंत्रण करण्याचं सेंटर, आणि हे जे 2 महत्वाचे जे सेंटर्स आहेत हे छोट्या मेंदूत आहेत. आणि छोट्या मेंदूला कुठल्याही कारणामुळे जर इजा झाली, मी कारण सांगते तुम्हाला, इथे कारण ह्या पुढच्या स्लाइड मध्ये दिसतात की मेंदूत गाठ झाली किंवा मेंदूत रक्तस्राव झाला ब्लड प्रेशर खूप जास्ती वाढल्यामुळे, किंवा मेंदूला इजा झाली ऍक्सिडेंटमध्ये, किंवा मेंदूचा रक्तपुरवठा कुठल्याही कारणामुळे बंद पडला तर मेंदू आधी मरण पावतो. आणि ह्या कंडिशन मध्ये जर पेशंटला आयसीयू मध्ये शिफ्ट करण्यात आले आणि त्याला व्हेंटिलेटर आणि बरीच सारी औषधं जर देण्यात आली तर ह्या माणसाचे अवयव आपण फार तर 24 किंवा 48 तास आपण ते जोपासू शकतो. आणि ह्या काळातच जर त्याच्या नातेवाईकांनी संमती दिली तर आपण ऑर्गन डोनेशन किंवा अवयव प्रत्यारोपण हे ऑपरेशन करू शकतो. अगदी खरं. आपला पुढचा एक फोन घेऊया. डॉक्टर प्राजक्ता मुळे आपल्याशी बोलतायत. नमस्कार, बोला. हा, मी डॉक्टर प्राजक्ता मुळे मुलुंडहून बोलते. मला एक विचारायचं, मी तर स्वतः डॉक्टर आहे, आम्ही सुद्धा अॅनाटॉमीमध्ये डेड बॉडी लागतात वगैरे सगळं काही ठाऊक आहे, पण मला सुद्धा स्वतःला पण देहदान करायचंय. मी तर नक्कीच राख होऊ देणार नाही आपल्या शरीराची. पण मला असं म्हणायचंय की असे बरेचसे असतील लोक, म्हणजे डॉक्टर्सच असतील असं नाही, तर आपण एक गव्हर्नमेंटला सजेस्ट करावं किंवा आपण त्या कमिटीत असाल तर हे फॉर्म्स जे आहेत ना प्रत्येक वृत्तपत्रामध्ये प्रिंटेड स्वरूपात हे करावे. तुमच्या ज्या रिक्वायरमेंट, आधार कार्ड वगैरे वगैरे जे काही असेल, फोटो वगैरे, तर ते त्याच्या प्रोव्हिजन करावी. कुरिअर करायचं काम आम्ही करू, पण आम्हाला तिथे जेजेला जाऊन ते फॉर्म्स आणायची ताकद नाहीये. तर यासाठी आपण काही तजवीज कराल तर उत्तम होईल. आय विल बी थँकफुल टू एव्हरीबडी. थँक्यू व्हेरी मच.
धन्यवाद प्राजक्ताशी. खरं तर खूप आणि खूप छान सजेशन त्यांनी दिलं की जसं आधार कार्ड आज एक कंपल्सरीच आहे, पॅन कार्ड बघतात तसं आता त्यावेळेला हे फॉर्म देणं जेणेकरून प्रत्येक प्रेक्षकांपर्यंत किंवा प्रत्येक व्यक्तीपर्यंत ते पोहोचतील. गौरीजी, तुम्ही काय सांगाल आणि मरणोत्तर अवयवदानाची प्रक्रिया ही काय आहे त्याविषयी सांगा. अतिशय चांगलं असं सजेशन आपल्याला मॅडमनी दिलेलं आहे. तर यामध्ये जो आताच मॅडमनी सांगितल्याप्रमाणे आमची जी ZTCC आहे त्याच्या वेबसाईटहून आपण हा फॉर्म डाउनलोड करू शकतो. आणि जो मरणोत्तर म्हणजे देहदान ही वेगळी बाब आहे. देहदान जे आहे तर ते आपल्याला मॅडम वैद्यकीय महाविद्यालयालाच करावे लागते. आणि हे फॉर्म खरंच आपण म्हणता तसं हे फॉर्म अतिशय सुलभतेने, कारण आता लोकांची मानसिकता बदलत आहे आणि कितीतरी लोक अवयवदानासाठी पुढे येत आहेत. तर त्याच्यामुळे हा फॉर्म जो आहे आपलं बरोबर आहे अतिशय सुलभपणे हा प्राप्त झाला पाहिजे. तर अशा प्रकारचा फॉर्म आम्ही RTO ऑफिसमध्ये जेव्हा लोक ड्रायव्हिंग लायसन्स घेण्यासाठी जातात तेव्हा उपलब्ध करून दिलेला आहे. पुणे आणि मुंबई इथे तो उपलब्ध आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आमच्याकडे काही मेडिकल सोशल वर्कर म्हणून एक केडर आहे. प्रत्येक हॉस्पिटलमध्ये हे मेडिकल सोशल वर्कर असतात. तर ते प्रत्येक गावागावामध्ये, खेड्याखेड्यामध्ये, गल्ली गल्लीमध्ये जाऊन हा एक अवेअरनेसचा आधी कार्यक्रम घेतात अवयवदानाचा आणि नंतर हे जे फॉर्म आहे त्यांचे वाटप करण्यात आले. मी आणि सुजाता सुद्धा अशा प्रकारचे म्हणजे आमच्या वेळ काढून आम्ही अशा प्रकारचे कार्यक्रम करतो. परंतु मॅडमनी सांगितलं आहे तसं वृत्तपत्रामध्ये हा फॉर्म देणं हे अतिशय चांगलं असे सजेशन आहे. धन्यवाद. अगदी. अक्षय, आपला पुढचा फोन घेऊया. अक्षय जोशी आपल्याशी बोलतायत औरंगाबादवरून. नमस्कार. बोला अक्षयजी. हा मॅडम, आज ब्रेन ट्रान्सप्लांटेशन ही संकल्पना पॉसिबल आहे का? बर, धन्यवाद. सुजाताजी, काय सांगाल? ब्रेन ट्रान्सप्लांटेशन हे सध्या तरी शक्य नाही आहे. तो एक अवयव आहे, कारण प्रत्येकाचे जे विचार आहेत आणि ब्रेन फक्त असे सेंटर्ससाठी नाही आहे की ते शरीराची प्रक्रिया चालू ठेवेल. त्याच्या पलीकडे जाऊन विचार आणि स्वतःची समजूतदारपणा हे सगळ्या गोष्टी आहेत. ह्याच्या अजूनपर्यंत ट्रान्सप्लांटसाठी काही सोय नाही आहे. गौरीजी, जे मरणोत्तर अवयवदान आपण करणार, जसं फॉर्मचं तर तुम्ही सांगितलं, पण जर फॉर्म भरला गेला नसेल तर काय प्रक्रिया आहे की जी आपण इमिजिएटली करू शकतो तत्परतेने? मॅडम, त्यांच्या नातेवाईकांनाही ती कळावी. यामध्ये कसं असतं की काही रुग्णांना नातेवाईक असतात, जवळचे नातेवाईक असतात किंवा जवळचे नातेवाईक नसू पण शकतात. तर जर त्यांनी त्याचं हा 7 नंबरचा फॉर्म जर भरला नसेल तर त्याचे जे जवळचे नातेवाईक आहेत हे त्याच्यासाठी संमती देऊ शकतात. आणि दुसरं म्हणजे जर हा रुग्ण असेल ज्याला की कुणीच नातेवाईक वगैरे नसेल तर त्या हॉस्पिटलचे सुप्रिटेंडंट म्हणजे आपण जसं लावारिस वगैरे बॉडी असेल तर हॉस्पिटलचे जे सुप्रिटेंडंट असतात ते स्वतःहून निर्णय घेऊन अशा प्रकारचा कन्सर्न देऊ शकतात. सुजाताशी, पण मग हे मरणोत्तर अवयवदानामध्ये काही अडचणी पण येतात का? हो, मरणोत्तर अवयवदान एकतर खूप सरळ सोपी गोष्ट नाही आहे. आणि मी एक स्लाइड दाखवते मी. आणि त्याच्यात तुम्ही बघाल की पेशंट जेव्हा अपघातात किंवा मेंदूत गाठ असल्यामुळे बेशुद्ध पडला किंवा त्याच्या डोक्यात मार लागला की अशा कुठल्याही कारणामुळे पहिल्यांदा तो अतिदक्षता विभागात म्हणजे ICUत येतो. तिथे त्याला पहिल्यांदा तो वाचू शकतो का ह्याच्याबद्दल प्रयत्न केले जातात. त्याला व्हेंटिलेटरवर घातले जाते, त्याला सलाईन दिले जाते, वेगवेगळी औषधं दिली जाते. आणि जेव्हा सर्व टेस्टमध्ये कळून येतं की ह्या माणसाचा मेंदू स्तंभ मृत्यू झालेला आहे आणि आता पुढे काही करता नाही येत आहे, तेव्हा 4 डॉक्टर ह्या पेशंटला तपासतात आणि वेगवेगळे टेस्ट करतात. ही टेस्ट परत 6 तासानंतर रिपीट केली जाते
आणि रिपीट केल्यानंतर फॅमिली किंवा जे जवळचे नातलग तिथे असतात त्यांना विचारलं जातं की पेशंट तुमचा मेंदूस्तंभ मृत्यू त्याचा झालेला आहे आणि आता अवयवदान करायची तुमची इच्छा आहे का. ते जर हो म्हणाले तर तिथे पुढे मग डॉक्टर्सची टीम, नवीन डॉक्टर्सची टीम एक त्याच्याकडे हे पेशंटला नेलं जातं आणि तिथे ऑपरेशन करून 6 ते 7 तास लागतात, ज्याच्यात हृदय काढले जाते पहिल्यांदा, मग लिव्हर, मग किडनीज, मग बाकीचे ऑर्गन्स आणि मग हे सायमल्टेनियसली त्याच वेळेला दुसरे ऑपरेशन थिएटर्स पण तयार केले जातात शहरात, जिथे हे प्रत्यारोपणाचं ऑपरेशन केलं जाईल आणि त्याच्यानंतर जी बॉडी आहे ती हँडओव्हर केली जाते. त्यामुळे खूप लोक ह्याच्यात इन्व्हॉल्ड असतात. अरे बापरे. आपला एक पुढचा फोन घेऊया. किसन भुजबळ आपल्याशी बोलतायत पुण्यावरून. नमस्कार. मला अवयवदान करायचे मरणोत्तर, तर सुसुलच करावं लागेल ना? काय सांगितलं? नमस्ते डॉक्टर. नमस्ते. मॅडम बोलतो मी. बोला. मला मरणोत्तर अवयवदान करायचे. ससूनचे आमच्या घराच्या जवळपास सुविधा आहे का? बरं, धन्यवाद. खरं तर सुजाताजी, गौरीजी, हा त्यांचा जो प्रश्न आहे तसा अजूनही आपल्या शेकडो प्रेक्षकांचा हा प्रश्न आहे की जवळपास काही आहे का, तरीही अजून की नंतर आपण त्यांना फोन नंबर्स किंवा काही साईट असं काही देऊ शकतो का की जेणेकरून तिथे कॉल करून किंवा कशा पद्धतीने त्यांची अडचण दूर होऊ शकते? मी समजू शकते त्यांच्या भावना आणि मी तुम्हाला सांगते की मरणानंतर जर मेंदूस्तंभ मृत्यू झाला असेल म्हणजे ऍक्सिडेंटमध्ये किंवा ब्लड प्रेशर वाढल्यामुळे मेंदूत रक्तस्राव होऊन, तरच तुम्ही अवयवदान करू शकता. जर समजा घरी मृत्यू आला हार्ट अटॅकमुळे किंवा वार्धक्यामुळे किंवा कुठल्याही दुसऱ्या गोष्टीमुळे, तर मग आपण फक्त डोळे, त्वचा आणि अस्थि म्हणजे हाड ह्या गोष्टींचं आपण दान करू शकतो. आणि ते 6 तासाच्या आत आपल्याला जवळच्या आय बँकला किंवा जवळच्या हॉस्पिटलला कॉन्टॅक्ट करायला लागेल. आणि आता महाराष्ट्र शासन हे प्रत्येक जिल्ह्यात तिथले जे सिव्हिल हॉस्पिटल आहे तिथे त्यांना NTORC म्हणजे जिथे हे अवयव काढण्याची परवानगी दिली जाईल आणि ते मग गरजू लोकांना पोहोचवले जातील. आणि आपल्या कार्यक्रमात नंतर आपण त्यांना फोन नंबर्स आणि फोन नंबर्स देऊ शकू. आणि जर तुमच्याकडे इंटरनेटची सोय असेल तर ZTCCmumbai.org ह्या साईटवरून पण तुम्ही सर्व माहिती घेऊ शकता. खरं तर गौरीजी, मला तर तुमच्याकडे यायचंय की सगळ्यात महत्वाचा असा मुद्दा आहे की ग्रीन कॉरिडॉर ही संकल्पना प्रथम चेन्नई आणि दिल्लीमध्ये उपयोगात आणण्यात आली. आता महाराष्ट्रामध्येही या संकल्पनेचा उदय होतोय, त्याविषयी तुम्ही सांगा. ही ग्रीन कॉरिडॉर हा आमचा जे ऑर्गन ट्रान्सप्लांट प्रोग्राम आहे त्याच्यातला सगळ्यात महत्वाचा भाग आहे. आणि आपले जे आरोग्य मंत्री आहेत त्यांचा तर अतिशय प्रायोरिटीचा हा मुद्दा आहे. आमचे माननीय आरोग्य मंत्री जे की स्वतः डॉक्टर आहेत, त्याच्यामुळे त्यांना माहिती आहे की वेळेचं महत्व काय आहे आणि एकेका सेकंदाने आपण काय काय करू शकतो ते त्यांना माहीत असल्यामुळे त्यांनी व आमच्या विभागाच्या सचिव सुजाता सौनिक मॅडम यांनी अनेक वेळा या ग्रीन कॉरिडॉर बद्दल बैठका घेतल्या. या बैठकामध्ये आमचे माननीय संचालक सतीश पवारजी, आमचे गुरु आणि या फील्डमध्ये ऑथॉरिटी असलेले डॉक्टर दावर सर, डॉक्टर सुपेक सर यांनी आणि यामध्ये वरिष्ठ पोलीस डिपार्टमेंटचे अधिकारी, ट्रान्सपोर्ट डिपार्टमेंटचे अधिकारी यांनी सगळ्यांनी मिळून आपल्या राज्यामध्ये अतिशय चांगल्या प्रकारे हा ग्रीन कॉरिडॉर फंक्शनल केला आहे. आणि हा ग्रीन कॉरिडॉर म्हणजे काय हे आपल्या प्रेक्षकांना समजेल अशा भाषेमध्ये मी आपल्याला सांगू इच्छिते की जेव्हा आपल्याला एखादा अवयव मिळतो किंवा आपण तो हार्वेस्ट करतो तर आपल्याला तो कमीत कमी वेळामध्ये ज्या रुग्णाला त्याची गरज आहे त्याच्यापर्यंत तो पोहोचवावा लागतो. आणि प्रत्येक सेकंड याच्यामध्ये
फार महत्वाचा आहे. आणि मानवी हृदय जे आहे ते म्हणजे आपण त्याला बर्फामध्येच आपण सगळे अवयव ठेवलेले असतात, परंतु मानवी हृदयाला 4 तासापेक्षा अवधी सुद्धा यामध्ये दिला जात म्हणजे नसतो. त्यामुळे हा ग्रीन कॉरिडॉर म्हणजे हा असा एक रस्ता तयार केला जातो. या रस्त्यामध्ये ही जी अवयव घेऊन जाणारी रुग्णवाहिका आहे हिलाच फक्त वाट दिली जाते आणि इतर सगळे वाहन जे आहेत ते तसेच राहतात आणि आपली जी ऑर्गन डोनेशनची जी व्हॅन आहे ती पुढे जाते. आणि हा सुद्धा एक प्रेक्षकांच्या दृष्टीने महत्वाचा मुद्दा आहे, कारण ही जी इतक्या वेगाने ही व्हॅन जाते याच्यामध्ये पोलिसांचा आणि जे आपले सामान्य नागरिक आहेत त्यांचा एक महत्वाचा वाटा असतो. आणि एक आपण ट्रान्सप्लांट केलं त्याच्यामध्ये पुण्याहून मुंबईला आपण हार्ट आणलं मॅडम, तर हे हार्ट आपण फक्त 60 मिनिटात आलं, म्हणजे हा एक रेकॉर्डच आहे. आणि हे जर आपण याचे चित्र पाहाल तर अतिशय म्हणजे फारच आपल्या राज्यामध्ये हा छानपणे कार्यान्वित झालाय. आणि आता आमचे माननीय आरोग्य मंत्री जे आहेत, आता आपण ग्रीन कॉरिडॉर तर केलाच आहे, पण आता आपण म्हणजे एअर फ्लाईट द्वारा सुद्धा अत्यंत कमी वेळामध्ये आपण आणू इच्छितो, कारण कधी कधी परराज्यातून सुद्धा आपल्याला ऑर्गन्स मिळतात, कारण मॅचिंगमुळे आपण ऑर्गन्स घेतो. तर त्याच्यामुळे परराज्यातूनही आपल्याला आणावं लागतात. आणि सुजाता मॅडमनी सुद्धा याच्यामध्ये खूप लक्ष घालून मला त्यांचं मत जाणून घ्यायचं. एक फोन आलेला आपल्याला नांदेडवरून. भारतभाई राजूरकर आपल्याशी बोलतायत. नमस्कार, बोला. हा, नमस्कार मॅडम. बोला. मी मुखेडून बोलायले, नांदेड जिल्हा. माझ्या मुलीचे दोन्ही हात कट झालेत मॅडम, लाईट शॉक लागल्यामुळं. उजवा हात कोपराच्या खालून काढलाय थोडा, आणि डाव्या हाताला थोडं नस कटली ते ऑपरेशन मध्ये, त्यामुळे डावा हात फक्त जगवलाय त्यांचा. तर नातेवाईकांना कोणी जर हात दान केलं तर त्याला बसवता येईल का मॅडम, विचारायचं. उजवा हात एखादी तरी हात कामाला आला. सुजाताजी तुम्हीच काय सांगाल? सध्या तरी आपल्याकडे अमृता इन्स्टिट्यूट कोचीमध्ये हे ऑपरेशन्स केले जातात, पण शक्यतो लहान मुलांना हे ऑपरेशन्स केले नाही जात. कारण का तर त्यांना ऑपरेशन नंतर जे द्रव्य दिले जातात ना, दुसऱ्याचा हात म्हणजे मृत व्यक्तीचाच हात लावला जातो, जिवंत व्यक्तीचा हात शक्यतो देत नाहीत. आणि ते मृत व्यक्तीचा किंवा दुसऱ्या व्यक्तीचा हात ह्या शरीरात जगवण्यासाठी जी औषधं दिली जातात त्यांचे दुष्परिणाम खूप होतात. त्यामुळे लहान मुलांसाठी हा उपाय सध्या केला जात नाही. करण्याचे थोडेसे दुष्परिणाम असतात, त्यामुळे तो केला जात नाही. पण त्यांना लवकरच KM हॉस्पिटल प्लास्टिक सर्जरी डिपार्टमेंटनी पण अप्लाय केलेला आहे, आणि तेही हँड ट्रान्सप्लांट ह्या विषयात काम करायला सुरुवात होईल. तेव्हा तुमच्या मुलीसाठी डेफिनेटली आशा आहे. म्हणजे पुढे भविष्यात KM हॉस्पिटलमध्ये संपर्क करून KM हॉस्पिटलमध्ये येऊन हे करू शकता, माहिती घेऊ शकतात. सुजाताजी तुम्ही काय थोडक्यात सांगाल की मी ग्रीन कॉरिडॉर बद्दल हे सांगू इच्छिते की हा अत्यंत ते ग्रीन कॉरिडॉरचे जे ट्रॅफिकचे जे इन्स्पेक्टर्स आहेत आणि कॉन्स्टेबल्स आहेत ते खूप अलर्ट आहेत, आणि फक्त एक फोन कॉल केला की ते बाकीची सर्व व्यवस्था ते करतात. त्यांचं रिस्पॉन्स टाइम खूप शॉर्ट आहे. आणि परवाच आम्ही चेंबूरमधून सायन हॉस्पिटलला पण हा ग्रीन कॉरिडॉरचा वापर केला, कारण तिथे ट्रॅफिक इतकं आहे आणि ट्रॅफिकमध्ये जर ॲम्ब्युलन्स अडकली तर 20-30 मिनिटं लागतील. पण त्यांनी जवळजवळ काय तर 7 मिनिटात चेंबूर टू सायन ही मुवमेंट करून दाखवली. आणि ते खूप तत्पर लोक आहेत, आणि त्यांचे म्हणजे खरंच आभार मानले पाहिजेत की त्यांनी एवढं चांगलं काम करतात ते लोक. अगदी खरं आहे. गौरीजी, ऑर्गन डोनेटसाठी रक्तगट आपला एकच असावा लागतो का?
शक्यतो जर ऑर्गन म्हणजे दाता आणि प्राप्तकर्तामध्ये एकच रक्तगट असेल तर हे चांगल्या प्रकारे ऑर्गन डोनेशन होते. परंतु जर इतर दाता जर तयार उपलब्ध झाला नाही तर भिन्न रक्तगटामध्ये सुद्धा ऑर्गन डोनेशन होऊ शकतं. आपला एक पुढचा फोन घेऊया. चंद्रकांत आपल्याशी बोलतायत बार्शीवरून. नमस्कार. मला असं विचारायचं आहे की दानासाठी पात्र नसेल. तुमचा प्रश्न परत विचारा. अशी कोणती व्यक्ती असेल की जी उदाहरणार्थ की एखादी रोग असेल तर ती देहदानासाठी पात्र नाही. बरं, धन्यवाद. सुजाताजी, तुम्ही काय सांगाल? आपण जो प्रश्न विचारला तो खूपच चांगला आहे. ज्या लोकांना कॅन्सरचा आजार आहे आणि ज्या लोकांना HIV चा आजार आहे किंवा ठराविक मेंदूचे पण जे थोडे आजार आहेत जसे की रेबीज आहे किंवा ह्या लोकांना किंवा जर मृत्यू ड्राउनिंगमुळे झाला किंवा पाण्यात बुडून जर झाला तर अवयवदान करता येत नाही. बरं, जिवंतपणी अवयवदान करण्यासाठी कोणत्या प्रक्रियेतून जावं लागतं, काय सांगाल गौरीजी तुम्ही? जिवंतपणी जे अवयवदान होते ते शक्यतो जे जवळचे नातेवाईक असतात रुग्णाचे ते त्यांना अवयव देऊ इच्छितात. तर यामध्ये अनेक प्रकारच्या वैद्यकीय चाचण्या केल्या जातात ज्यामध्ये यांचे मॅचिंग होणे आवश्यक आहे. म्हणजे कारण एक रिजेक्शन नावाचा एक प्रक्रिया असते की ती जर झाली तर मग हे अवयवदान काही उपयोगी होत नाही. म्हणून हे मॅचिंग व्यवस्थितपणे केले जाते आणि त्याच्यानंतर कायद्याची प्रक्रिया करावी लागते. कायद्याच्या प्रक्रियेमध्ये अनेक प्रकारचे फॉर्म असतात. या कायद्याप्रमाणे ते या नातेवाईकांना भरावे लागतात आणि त्यानंतर त्यांना रीतसर ऑथरायझेशन कमिटी म्हणून जी कमिटी आहे त्याच्या पुढे त्यांना इंटरव्ह्यू द्यावा लागतो आणि हे इंटरव्ह्यूमध्ये विचार केला जातो की हे खरंच एकमेकांचे नातेवाईक आहेत. कारण अशा घटना समोर आल्या आहेत ज्यामध्ये पैशाचे आमिष दाखवून किंवा पैसे देऊन सुद्धा गरीब लोकांकडून अवयव घेतले गेलेले आहेत. तर त्याच्यामुळे हे कायदेशीर पाहिलं जातं आणि त्यानंतर त्यांना ऑथरायझेशन किंवा परवानगी दिली जाते आणि त्याच्यानंतर दाता आणि प्राप्तकर्ता याच्यामध्ये अवयवदान करता येते. सुजाताजी, जसं आता सुरुवातीपासूनच आम्ही तुमच्याकडून ऐकतोय की आपण पूर्ण देहदान करू शकतो किंवा वेगवेगळ्या आपल्या अवयवांचं जो लिव्हर, किडनी यांचंही दान करू शकतो जिवंतपणी, मरणोत्तर. परंतु मागच्याच आठवड्यात चेंबूरमध्ये अस्थिदान करण्यात आलं, त्याविषयी तुम्ही काय सांगाल? हो, हे पहिल्यांदाच आम्ही मुंबईमध्ये केलं. ऍक्च्युली जे पेशंट होते ते पण खूप समजूतदार होते आणि त्याने लगेच ते हो म्हणाले आणि पेशंटचे जे रिब्स म्हणतो ना, बरकडी म्हणतो ते आणि पोटाच्या आत जे हाडं असतात ना, इलियाक क्रेस्ट, तर ह्याचे छोटे तुकडे घेतले गेले आणि सायन हॉस्पिटल मध्ये ही शस्त्रक्रिया करण्यात आली आणि त्यानंतर आम्ही हे टाटा हॉस्पिटलमध्ये आपल्याकडे एक बोन बँक आहे, त्या बँकमध्ये ह्या गोष्टी प्रोसेस केल्या जातात आणि मग ते दुसऱ्या पेशंट्सना जे कॅन्सरचे पेशंट्स असतात किंवा ज्यांचा जबडा बरोबर नसतो आणि हे ऑपरेशन्स करायला त्यांना बोनची गरज लागते, तर त्यांच्यासाठी हे उपयुक्त होतं. आणि बोन डोनेशन हे आपण मरणोत्तर पण करू शकतो. म्हणजे घरी जरी मरण झालं तरी 6 तासाच्या आत जर हॉस्पिटलमध्ये बॉडी आणली गेली तर तिथेही आपण हे, म्हणजे आपण असं म्हणू शकतो की हळूहळू का होईना पण सर्वांपर्यंत ही जागरूकता पोहोचते आहे, नाही का? पण गौरीजी, अजून लोकांमध्ये ही चळवळ सुरू राहावी. खरं तर हे खूप असं सत्पात्री असं दान आहे की ज्यातून काहीच आपण त्याची तुलना कशाशी करू शकत नाही. अजून लोकांमध्ये ह्याचा प्रभाव, प्रचार व्हावा यासाठी काय करता येईल, ही चळवळ कशी वाढवता येईल? यामध्ये 25 ऑक्टोबरला मन की बात हे प्रधानमंत्री जे आहेत स्वतः प्रधानमंत्र्यांनी स्वतः हा एक त्यांच्या अजेंडावर ऑर्गन डोनेशन हा
महत्त्वाचा विषय घेतला आहे आणि 25 ऑक्टोबरला प्रधानमंत्री यांनी मन की बात या कार्यक्रमामध्ये अतिशय सुरेख, कारण ते खूप लोक ऐकतात तो कार्यक्रम, अतिशय सुरेख त्यांनी याबद्दल सांगितले. आणि जेव्हा प्रधानमंत्री सांगतात किंवा आमचे आरोग्यमंत्री सांगतात, मुख्यमंत्री सांगतात, तेव्हा निश्चितच लोक हे याचं पालन करतात. त्यानंतर आमच्याकडे महाराष्ट्र शासनातर्फे आमचा जो विभाग आहे त्याच्यातर्फे आम्ही असे पॅम्पलेट जे आहे, बस स्टँड असो, रेल्वे स्टेशन असो किंवा RTOचे ऑफिस असो, इथे अशा प्रकारचे पॅम्पलेट आपण वाटतो. त्याच्यानंतर मॅडम, आपण आधी जशा चित्रफिती बघितल्या तशा आपण अनेक चित्रफिती दाखवू शकतो. आणि मला इथे आपल्याला आवर्जून सांगितलंय, त्यांनी हँड ट्रान्सप्लांट बद्दल आपल्याला एका प्रेक्षकाने आपल्याला प्रश्न विचारला होता. तर मी स्वतः पुढच्या रांगेमध्ये बसले होते. हँड ट्रान्सप्लांट डॉक्टर सुब्रमण्यम कोचीचे, अमृता इन्स्टिट्यूटचे, त्यांनी तो आम्हाला कार्यक्रम दाखवला होता. आणि एक व्यक्ती, म्हणजे मी तुम्हाला थोडंसं विस्तृतच सांगते, एक व्यक्ती, आपल्याकडे वेळ फार कमी आहे त्याच्यामुळे तुम्हाला अगदी थोडक्यात सांगावं लागेल. तो प्रोग्राम बघून जो म्हणजे लोकांच्या मनावर जसं तो बिंबतो, तर त्यांनी निश्चितच आपण फरक करू शकतो. तर अशा प्रकारच्या चित्रफिती, चित्रपट गृह, चळवळ चालवणं खरं तर आपण खूप गरजेचं आहे. तुम्हाला सुजाताजी तुमच्याकडे यायचं आहे आणि जाता जाता तुम्ही सगळ्यांना काय संदेशही द्याल? आपल्याकडे एक स्लाइडही आहे, काय सांगाल? मी जर थोडक्यातच तुम्हाला मार्गदर्शन करते की आपल्याकडे माहितीये की सेलिब्रिटीज पण बऱ्याच गोष्टी एंडोर्स करतात आणि इथे आपण हे बघतो आहोत की अनिल कुंबळे हे मेसेज देत आहेत ऑर्गन डोनेशन बद्दल. तसेच आपल्याला बरेच दुसरे सेलिब्रिटीजनी पण त्याचाही लोकांवर खूप मोठा परिणाम. तुम्ही आम्हाला तुमच्या सोसायटीत बोलवू शकता आणि आम्ही तुमच्यासाठी हे ऑर्गन डोनेशन बद्दल लेक्चर्स घेऊ आणि तुम्हाला समजावून सांगू. बऱ्याच जणांनी वॉकेथॉन्स केलेले आहेत, मॅरेथॉन्स केलेले आहेत आणि इथे तुम्ही बघताय की आम्ही चर्चमध्ये जाऊन भाषण दिलेलं आहे. इथे वेगवेगळे स्पेनचे लोक आलेले, त्यांना पण आपण घेऊन भाषण दिले होते. अवेअरनेस स्टॉल्स फॉर कॉलेज चिल्ड्रन, बऱ्याच पद्धतीने आपण त्यांचं, माझं म्हणणं आहे की तुम्ही शाळा, कॉलेज, बँक जिथे आहात तिथे तुम्ही छोटे जर तुम्ही प्रोग्राम्स तयार केले तर आम्ही तुम्हाला जरूर मार्गदर्शन करू. आणि जाता जाता मला हेल्पलाईन नंबर्स द्यायचे आहेत आणि तुम्हाला सांगायचं आहे की अवयवदान हा विषय आहे तर सगळ्यांनाच तो मान मिळत नाही की ते अवयवदाते होऊ शकतील. पण जे अवयवदाते आहेत, जे मेंदूस्तंभ मृत्यूमुळे मरण पावतात आणि त्यावेळेला डॉक्टर्स तुम्हाला विचारतील की तुमच्या पेशंटचे, तुमच्या जवळच्या माणसाचे आम्ही अवयव घेऊन दुसऱ्यांना देऊ का? तर अशा वेळेला जर प्रश्न तुम्हाला विचारला गेला तर ह्याचे उत्तर हो म्हणूनच आपण द्यायला पाहिजे. अगदी खरं आहे. खरं तर आपला विषय खूप चांगला, पण आपल्याकडे वेळ खूप कमी आहे. पण तरीही मरावे परी कीर्तिरूपे उरावे, जसं हे संत रामदास स्वामींचं वाक्य आहे, त्याच्यामध्ये मरावे परी अवयवरूपी उरावे हा प्रचार आणि प्रसार करण्याची गरज आहे. आजचा आपला कार्यक्रम तुम्हाला कसा वाटला आम्हाला आमच्या फेसबुक आयडीवर नक्की कळवा. आमचा फेसबुक आयडी आहे www.facebook/sakhisayadri.dd. आमच्या जीमेलवरही तुम्ही तुमच्या प्रतिक्रिया कळवू शकता. आमचा जीमेल आयडी आहे sakhисayadri@gmail.com. सुजाताजी, गौरीजी, तुम्ही इथे आलात आणि एवढी खूप छान माहिती आम्हाला या महत्त्वाच्या विषयावर दिली, त्याच्याबद्दल तुमचे खूप खूप आभार. थँक्यू.